लीना आणि योगेश यांच्या सहजीवनाचा 25 वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ संसार नाही, तर स्वप्नांचा ध्यास आणि कर्तृत्वाची प्रेरणादायी कहाणी आहे. या सुंदर प्रवासाची सुरुवात डिसेंबर 1995 मध्ये झाली, जेव्हा त्यांची पहिली भेट पथिक पब्लिक स्पीकिंग कोर्समध्ये झाली. दोघेही अत्यंत ॲम्बिशियस, मोटिवेटेड आणि काहीतरी मोठं करण्याची जिद्द मनात घेऊन आले होते. विचार जुळले, स्वप्न जुळली आणि त्या भेटीतूनच सुरू झाला प्रेमाचा एक सुंदर प्रवास, जो 18 डिसेंबर 2000 रोजी विवाह बंधनात रूपांतरित झाला. लग्नानंतर दोघेही लंडनला गेले. वयाने लहान असले तरी स्वप्न मात्र खूप मोठी होती. लीना फक्त 24 वर्षांची आणि योगेश 28 वर्षांचा, पण दोघांच्याही मनात काहीतरी मोठं करण्याची जिद्द होती. पहिल्याच वर्षी त्यांनी एक ठाम निर्णय घेतला, कुछ बडा करेंगे. लंडनमध्ये काम करत असताना त्यांना जाणवलं की तिथली शिक्षण पद्धती खूप वेगळी, प्रभावी आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षक आहे, आणि तेच जर भारतात आणता आलं तर लाखो मुलांचं भविष्य बदलू शकतं. फार थोडे लोक समाजात बदल घडवण्याचा विचार करतात, पण त्यांनी तो विचार फक्त केला नाही तर त्यावर कृती करण्याचं धाडस दाखवलं. त्यांनी रिअल अकॅडमी या प्रोजेक्टवर काम सुरू केलं आणि ठरवलं की जानेवारी 2002 मध्ये भारतात परत यायचं आणि स्वतःचा व्यवसाय उभारायचा. घरचा विरोध होता. लंडनमधील चांगली नोकरी सोडून परत का यायचं? पण त्यांचा विश्वास अढळ होता. वी विल कम बॅक अँड वी विल मेक अवर ड्रीम कम ट्रू. आणि मग 22 जानेवारी 2002 रोजी ते भारतात परतले. फक्त 4 दिवसात ऑफिसची जागा निश्चित केली आणि 26 जानेवारीला रिअल अकॅडमी कोचिंग क्लासेसची सुरुवात झाली. व्यवसायाचा कोणताही बॅकग्राऊंड नसतानाही त्यांनी मोठ्या ध्येयाने काम सुरू केलं. सकाळी 10 ते रात्री 9 कोणतीही सुट्टी नाही, थांबणं नाही. फक्त एकच ध्यास होता की सर्वांच्या विरोधात जाऊन व्यवसाय करण्याचा जो निर्णय घेतला तो सिद्ध करून दाखवायचा आणि व्यवसायात यशस्वी व्हायचं. आणि मग हळूहळू लोक जोडले गेले, टीम तयार झाली. लोग आते रहे, कारवा बनता गया. 2004 पासून त्यांनी एक्सपान्शनला सुरुवात केली. कल्याण, डोंबिवली, मुलुंड अशा अनेक ठिकाणी रिअल अकॅडमीच्या शाखा सुरू झाल्या. 2008 पर्यंत त्यांच्या 10 ब्रांचेस उभ्या राहिल्या होत्या. दरवर्षी 3000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत होते आणि 100हून अधिक शिक्षक काम करत होते. इतक्या मोठ्या शैक्षणिक संस्थेचे व्यवस्थापन करताना त्यांना अपार आनंद मिळत होता. योगेश मार्केटिंगमध्ये स्ट्रॉंग तर लीना ऑपरेशन्समध्ये. त्यामुळे दोघांनीही आपापल्या भूमिका उत्तम प्रकारे सांभाळल्या आणि यशाचा पाया अधिक मजबूत झाला. पण त्यांना इथेच थांबायचं नव्हतं. 2009 मध्ये त्यांनी काळाची पावलं ओळखली. मुलांना आता कॉम्प्युटर, ॲनिमेशन, कार्टून्स अधिक आवडत होते आणि त्यांनी एक नवा विचार मांडला. मुलांना जे आवडतं त्या माध्यमातूनच त्यांना शिकवायचं. आणि याच विचारातून जन्म झाला शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या होम रिवाइज या इनोव्हेटिव्ह ई लर्निंग प्लॅटफॉर्मचा, जिथे 1ली ते 12वीचा संपूर्ण अभ्यासक्रम ॲनिमेशनच्या माध्यमातून सादर केला गेला, ज्यामुळे मुलांना अभ्यास इंटरेस्टिंग व सोपा वाटू लागला. त्यांचे रिझल्ट्स देखील उल्लेखनीय वाढले. आज होम रिवाइज ही महाराष्ट्रातील नंबर 1 ई लर्निंग कंपनी म्हणून ओळखली जाते, जिथे 5000 पेक्षा जास्त स्कूल्स आणि 10 लाखाहून अधिक विद्यार्थी यशस्वीपणे शिक्षण घेत आहेत. या यशस्वी प्रवासात त्यांच्या कुटुंबाची तितकीच सुंदर साथ होती. 2004 मध्ये रियाचा जन्म झाला आणि 2010 मध्ये रायनचा. व्यवसायासोबतच त्यांनी मुलांच्या शिक्षणावर आणि संस्कारावर विशेष लक्ष दिलं. रियाने 8वीत स्कॉलरशिप मिळवली आणि 10वीला 94% गुण मिळवले, तर रायनने 10वीला 97.2% गुण मिळवले. मुलांचं यश हे केवळ त्यांचं नसून संपूर्ण कुटुंबाच्या एकत्रित प्रयत्नांचं फलित होतं. आजही ते दरवर्षी फॅमिली ट्रिप्सला जातात, एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवतात आणि पुढील वाटचालींचं नियोजन करतात. कारण त्यांच्या मते यश हे केवळ व्यवसायापुरतं मर्यादित नसून नातेसंबंध, कुटुंब आणि संपूर्ण आयुष्यात मिळणारं यशही तितकंच महत्त्वाचं आहे. आज त्यांच्याकडे सर्व सुखसोयी आहेत, ते यशस्वी आहेत, पण तरीही आजही ते तेवढ्याच जिद्दीने काम करत आहेत. खरं तर वयाच्या या टप्प्यावर अनेकांना वाटतं की आता थांबावं, रिटायरमेंट घ्यावी आणि आरामात पुढचं जीवन जगावं. मात्र लीना आणि योगेश यांना असा विचार शिवतही नाही, कारण त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यांच्या मते त्यांना खूप काही मिळालं आहे, पण आता ते
आपल्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी कार्यरत आहेत. आजही 1000 कोटींची कंपनी करण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठी ते सातत्याने जिद्दीने प्रयत्न करत आहेत. लीना आणि योगेश यांचा 25 वर्षांचा प्रवास म्हणजे प्रेम, संघर्ष, जिद्द आणि यश याचा सुंदर संगम आहे. त्यांच्या कहाणीमधून प्रेरणा मिळते की मोठी स्वप्न पाहणं, त्यांना पूर्ण करण्यासाठी न थांबता मेहनत करणं यामुळेच खऱ्या अर्थाने यश मिळतं. त्यांच्या सहजीवनाच्या सुंदर प्रवासाला सलाम आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षात त्यांचं आयुष्य असंच आनंद, यश, आरोग्य आणि समाधानाने भरलेलं राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी 25th ॲनिव्हर्सरी.